नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मुक्ता सागरला घरी घेऊन आली असते आणि मग ती त्याला विचारते की हर्षवर्धन सावने जे बोलत होते ते खरं आहे ना। त्यावरती सागरही बोलतो हो ते खरं आहे, पण गाडी आपला आधी चालत होता। आता आधीचं नाव ऐकल्यानंतर इथे मुक्ताला तर घामच फुटतो आणि तिलाही कळत नाही की काय करावं आणि काय नाही। त्यावरती सागर म्हणतो का चूक आधीची आहे आणि आधीने गाडीने आईंना ठोकल्यामुळे त्यांची आज अशी अवस्था आहे। त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते जो गुन्हा झाला आहे तो किती मोठा गुन्हा आहे हे तुम्हाला कळतंय ना। त्यावरती सागर म्हणतो हो मला कळतंय की आदित्यने खूप मोठा गुन्हा केला आहे, पण त्याला ह्याची शिक्षा नको मिळायला असं तो मुक्ताला सांगतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मधुभाऊ आणि माधवीताई नाश्ता करतच असतात, तेव्हाच इथे सागर येतो आणि सागर म्हणतो की आई तुमची ही अशी अवस्था झाली ना ती ज्याच्यामुळे झालाय ना तो आपल्याच घरचा आणि आपलाच आहे। आणि तेवढा तिकडनं आदित्य समोर येतो। आता आदित्यला बघितल्यावरती माधवीताईंना काय बोलावं आणि काही कळतच नाही, कारण त्यांना समजतं की आदित्यमुळे तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मग आदित्यला बघून ती तर शॉकच होते। आता माधवीताई आदित्यला माफ करेल का की ती अजूनच यातून काहीतरी वेगळंच निष्पन्न होईल, हे सगळं बघण्यासाठी स्वराज मराठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।